हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी जे आहे हा आंबा जे आहे तो पूर्ण काढणार आहे आणि ते आंबे मी पिकू घालणार आहे. तर तुम्हाला मी कसे म्हणजे तोडणार पण आहे हे पण दाखवते आणि मी कसे पिकू घालणार आहे हे पण दाखवते. हॅलो मित्रांनो, तर हे जे आंबा आहे ना तो इथून कट करायचा आहे. का करायचा की ह्याचा जो चीक आहे ना तो असं खाली नाही आला पाहिजे. जर खाली हा चीक आला तर तो ना ह्या आंब्याला डॅमेज करू शकतो. म्हणून कधी पण इतक्या अंतरावर हा आंबा आपल्याला कापायचा आहे. तर मी तसंच हा पण काढून घेते. असं कातरच्या साह्याने असं तोडते मी, त्यामुळे मी काढून घेऊ लागले. हे पहा, खूप सुंदर असे आहेत. असेच मी पूर्ण कैऱ्या काढून घेते आणि नंतर पिकू पण घालते आणि तुम्हाला दाखवते कसे घालते. तर हे पहा मित्रांनो, इथं पण आहेत तर तीन लागलेत हे आंबे. हे पहा, खूप सुंदर सुंदर लागलेले आहेत आणि हे पण मी काढून घेते आता. आणि इकडं पण आहे, हे पूर्ण काढून घेते मी आता. नंतर मोठ्या कैऱ्या निघल्यात, हे बघा किती मोठ्या निघल्यात. आणखीन सुद्धा वरती आहेत. माझा हात पुरू नाही लागला त्यामुळं तशाच ठेवल्या, साहेब काढतील. तर हे कसे पिकू, किती सुंदर सुंदर कैऱ्या आहेत. हे पहा, आणि हे पाड लागलेला आहे बरं ह्याला. हे पहा किती सुंदर आहे ना, आणि खूप छान वाटू लागले मला. सुगंध खूप सुंदर सुटला आहे, कारण हे सगळे पाड आहेत आणि नाही म्हणलं तरी 2 दिवसात पिकतील ते, आहे का नाही. हे बघा किती छान वाटू लागलेत, आहे का नाही छान. मित्रांनो, अशी मी जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पेपर असतात हे पेपर, हे ना असे टाकायचे असे पूर्ण असे टाकायचे. मी तर ह्याच पद्धतीने पिकू घालते हे आंबे. हे पहा, आणि याच्यामध्ये हे आंबे ठेवायचेत आपल्याला. तर कसे ठेवते मी तुम्हाला दाखवते आणि नंतर कसा कलर येतो. तर हे जे एक्स्ट्रा आहेत ना तर ते जास्त आपण तोडून घेऊयात आणि असं मांडून पण घेते मी. हे जास्त आहेत ह्याचे देठ, हे कापून घेते आणि असं मांडते पण. हे पहा, ह्या पद्धतीने मांडू लागले आता मी. तर मी हे सगळे मांडून दाखवते, पूर्ण मांडते पटपट. आणि मित्रांनो, मी दाखवते की मी कशा पद्धतीने ते जे कैऱ्या आहेत ते मांडल्यात पिकण्यासाठी. तर 1 मिनिट लगेच पहा. हे पहा, हे अशा प्रकारे मांडलेले आहेत आणि भरपूर साऱ्या अशा कैऱ्या निघलेल्या आहेत. तर ह्याला खूप सुंदर असा कलर पण येईल अशा पद्धतीने जर पिकण्यासाठी टाकलं तर. आता ह्याच्यावर आपण काय करूयात, हे जे पेपर आहेत हे असे फोल्ड करून टाकूयात. हे पहा, मी कसे फोल्ड करू लागले. हे असे फोल्ड करायचे आहेत. हे पूर्ण जाळीतले पेपर जे आहेत ते फोल्ड करायचं आहे आणि नंतर त्याच्यावर आणखीन एक पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. म्हणजे कव्हर केल्यानंतर ह्याला हवा नाही गेली पाहिजे. हे पहा, हे असं कव्हर करायचं आहे आणि असं पूर्ण करायला पाहिजे. ह्याच्यावरती एक पोतं वरती टाकून द्यायचं की ज्याने कलर खूप सुंदर असा मँगोला येतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने मी हे कव्हर केलेलं आहे. हे पाहू शकतायत तुम्ही. आणि जिथं गरम जागा आहे तिथं आपण ठेवूयात, जेणेकरून त्याला म्हणजे पिकायला मदत होईल. अशा वातावरणामध्ये ह्याला ठेवायचं आहे आपल्याला. तर आणि मी नैसर्गिकरित्याच आंबा पिकवते मित्रांनो, म्हणजे कसल्याच केमिकलचा वापर करत नाही कोणत्याच आंब्याला. अगोदरचे पण जे ब्लॉक पाहिले होते माझे, जे गावरान आंबा आहे आमच्या दारामध्ये, ह्या वर्षी त्याला आला नाही कारण मी त्याची छाटणी केली होती. त्याच्यामुळे त्याला आंबे लागलेले नाही आहेत. ते तर खूप सारे आंबे लागतात त्याला. तर तसं हा तर केशर आहे आणि त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने सगळे आंबे पिकवून घेते. कसलाही केमिकलचा वापर नाही, नैसर्गिकरित्या मी हे आंबे पिकवते. अशा रीतीने तुम्ही जर आंबा पिकवला तर खरंच खूप सुंदर नैसर्गिकरित्याने आंबा पिकतो पण, आणि त्याला कलर पण खूप सुंदर येतो आणि चव पण खूप सुंदर लागते मित्रांनो ह्याची. तर मित्रांनो, हे ब्लॉग इथं संपूयात. धन्यवाद.